हाईट वगैरे चेक केली, तुम्हाला काय चेंजेस वगैरे? नाही चेक केली, बट अकॅडमी चेक केली तर 3-4 म्हणजे जेव्हा मी औषध घेतली ना अर्धा सेंटीमीटर. येस. किती दिवसामध्ये अर्धा सेंटीमीटर वाढलं? माझी काहीतरी 15 ते 20 दिवसामध्ये. आता चेक नाही केली रिसेंटली. ठीक आहे. आता फील होतं हाईट वाढल्यासारखं? नाही होत. येस. म्हणजे 15च्या दिवसाच्या नंतर हां मध्ये मध्ये असं वाटतं की बाबा हाईट वाढल्यासारखं वाटतं. ठीक आहे. तुमचं एज किती? 20. इथेच आलं होतं मला, हाईट वगैरे चेक केली, किती घरी फरक दाखवत आहे? अर्धा सेंटीमीटर दाखवतोय. व्यायाम कुठेतरी कमी पडला, तुम्ही पण कुठेतरी. तुम्ही घेतला होता सेकंड डोस, किती वाढली तरी तुमची? अर्धा सेंटीमीटर वाढली. ओके. भरतीवाले कोण नाही आहेत? भरतीवाले? येस. तुम्ही सेकंड डोस किती वाढली तरी? 1 सेंटीमीटर वाढली. वय किती? व्यवस्थित वर्कआउट करते. ज्यांची 1 सेंटीमीटर वाढला त्यांनी एकदम छान वर्कआउट केलं. येस. अजून माझ्या मुलीची वाढली 1 सेंटीमीटर. मुलीची 1 सेंटीमीटर वाढली. वय किती आहे? 16. वय वर्ष 16. चला तुमचे मामाची मुलगी माझे ज्याप्रमाणे कशी विजिट झाली अगोदर तिची आमची जी आहे ती 161 होती. आता म्हणजे 163 किंवा 64 वर दाखवते. फक्त दोन महिन्याचं औषध घेतलं. तिसरा डोस घ्यायला लागला. असं तुम्ही लाईव्ह रिझल्ट वाढल्यासारखं? लाईव्ह रिझल्ट वाढला की आठवड्यामध्ये पण मोजले, पण ते म्हणजे जास्तच म्हणजे असे वाढले, एक्सरसाइज वगैरे प्रॉपर झाली. म्हणजे 61 होते हाईट मुलगीची. 61. मुलगीची 161 होती. आता किती झाले? 166. म्हणजे 62, 63, 64 म्हणजे 2 महिन्यामध्ये 3 सेंटीमीटर हाईट पॉसिबल आहे. जर व्यवस्थित केलं तर ते व्यवस्थित रिझल्ट येणार आहे, नाहीतर येणार नाही. मी सांगते काय पद्धतीने. तुमचं स्वतःच मित्राचा डोस घ्यायला आलेला मी, त्याची 1 महिन्यामध्ये 2 सेंटीमीटर वाढले. येस. आता मुलांचे मुलींच्या मध्ये किती फरक जाणवतात बघा. कारण कसं आहे, फोकस. लक्षात आलं का? तुम्हाला काय त्रास, साईड इफेक्ट वगैरे त्याचा काय? ओके. सरांशी पर्सनल भेटा तुम्हाला. सर त्यांचं जरा थोडंसं बघून घ्या, कोणते फॉर्म्युले काय. मागच्या वेळेला जे घेतले त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा घ्या. सपाटे वगैरे मारू नका, जास्त जोर करा, हाताला स्ट्रेचिंग लटकलेलं दिसू दे. त्यांची हाईट येते तर तुमची पण यायला पाहिजे मॅडम. आता ते भरतीवाले मुलं आहेत. येस. ओके. सपाटे मारू नका थोडे दिवस. हाईटचं मेडिसिन घेताय तर हाईटवर फर्स्ट प्रेफरन्स घ्या. तुम्हाला याच्यामध्ये काय त्रास, काय डाऊट वगैरे काय नाही ना? फील होतं हाईट वाढल्यासारखं, उंच झाल्यासारखं? ठीक आहे. ओके. तुम्हाला कोणते डोस पाहिजे सरांना सांगा आणि 2-3 इन्फॉर्मेशन सांगा. ओके. काय मला विचारायचं आहे? विचारायचं असेल तर विचारू शकता. येस. हो, कुरिअरचा माझा बॅगवरती पर्सनल नंबर आहे, तुम्हाला डायरेक्ट कुरिअर केलं जाईल. येस 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 येस. ओके. तुमचं काय? लटकत राहायचं. छान रिझल्ट आहे. जिमला वेट करायचं नाही. हर्ट्स पडले की अजिबात हाईट वाढत नाही, मी सांगणारच आहे. तरी पण तुम्ही कळतायच. सपाटे मारलं की हाईट वाढत नाही, बॉडी हे होत्या. काय होत्या? येस. स्ट्रेचिंग करा, पुलअप्स करा. हाईटचं मेडिसिन घेताय तर हाईटला फर्स्ट प्रेफरन्स घ्या, तर हाईट वाढणार. तुम्ही हे पण करणार, ते पण करणार, ते पण करणार, कशामध्ये मी सांगते. माहिती आणि परत ऐका. ओके. ठीक आहे. दिल्लीत गेले म्हणजे तुम्हाला पण लक्षात येईल. म्हणजे हे जे एक्सपिरियन्स आहे ते तुमच्या जवळचे आहे. ओके. तू कोल्हापूर आलीस का? इथेच गेले होतेस. नाशिकवरून आम्हाला ऑर्डर घेतली होतीस. म्हणजे बेसिक फॉर्म्युला घेतला. तुमच्या हाईट किती वाढल्या? अर्धा सेंटीमीटरपेक्षा जास्त वाढल्या, म्हणजे 7 पॉईंट वाढल्या. राईट ना? तुला काय त्रास होते? येस. तू प्रॉपर कोणतेस? नाशिकचेस. तुम्ही कुठे झालाय? पालघर. लास्ट टाइम ह्या सॉलमध्ये घेतला होता, प्रॉपर वर्कआउट करत होता. टोटली हाईट किती वाढल्या? 1.4 म्हणजे 3 सेंटीमीटर. हा रिझल्ट तुला मान्य आहे? म्हणजे तुला काय त्रास वगैरे, काय साईड इफेक्ट वगैरे कोणत्या गोष्टीचा फील होतं हाईट वाढल्यासारखं? 12 सॉलमध्ये प्रोसेस अर्धा सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर. एक्सपिरियन्स खूप महत्वाचा आहे बघा. तू कोल्हापूरला होतास, वैद्यच घेत जातास. 3 महिने कंप्लीट झाले. 3 महिन्यामध्ये किती हाईट वाढली? 3 महिन्यामध्ये बरोबर 3 सेंटीमीटर हाईट वाढली. ओके. त्याच्यामध्ये काय तुला त्रास वगैरे? ठीक आहे. आता 4था डोस आहे. तू कुठून आहेस? प्रॉपर रायगड. कोल्हापूरला होतास, इकडे होतास, तुझं गॅप परत झालं. कोल्हापूरलाच नाही मला. तुला काय त्रास वगैरे हाईटशी रिलेटेड फील होतं? म्हणजे कसं होतं हाईट वाढल्यानंतर? काय फील होतं? काय चेंजेस वाटतात? फील होतं. येस. घरचे लोक कमेंट वगैरे करतात. येस. ओके.
इथं भेटलं काय हॉलला तुम्ही? येस. दुसऱ्या